एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी प्रियंका तुमचं सगळ्यांचं माझ्या चॅनलवरती स्वागत करते आहे. सो आज आहे मंडे. ॲज युजल मी सकाळची आली आहे. सकाळची ऑफिस केलं आहे आणि आता मी रिटर्न बॅक टू होम आली आहे. पूर्ण घर शांत आहे. 2 दिवस त्याची सवय होते आणि तर तिसऱ्या दिवशी मला करमत नाही. असो थोडं थोडं आता यूज टू होते मी ह्याच्याला पण, ह्या रुटीनला पण. असो सगळी साफसफाई झाली आहे. ती काय मी शूट करत बसली नाही. शूट करत बसला की खूप टाईम जातो, कळतच नाही टाईम कुठल्या गेला आहे. सो स्वयंपाक करायचा 1 तासामध्ये टार्गेट ठेवलं मी. 1 तासामध्ये मग स्वयंपाक करायचा. मग बरीच छोटी छोटी कामं आहेत, तीसुद्धा उरकायची आहे. सो चला मी काम करायला सुरुवात करते. तसंच तुम्हालासुद्धा दाखवते मी काय काय करते आहे. स्वयंपाकात मी काही असं शॉर्टकट भाकरी भाजी भात बस, ह्याच्या पलीकडे मी काही घालवणार नाही आहे. माझा जो काही टाईम आहे तो काही नवीन ट्राय आउट नाही. हां, बाळासाठी मी एक नवीन रेसिपी करणार आहे. ॲक्च्युली तो ब्रेस्ट फिडिंगला पण त्यांनी तोडण्यासाठी मला खूप काही त्रास दिला नाही आणि आता बॉटल फिडिंग पण बऱ्यापैकी बंद व्हायला लागली आहे. सो त्याला दूध कमीच झालं आहे म्हटल्यावरती त्याला भूक लागते. सो बॉटल फिडिंगसुद्धा त्याने बंद, म्हणजे जवळपास बंद करायला आला आहे तो, म्हणजे आम्ही करतो आहे. सो ते बॉटल फिडिंग न देता मग त्याची भूक इकडची जी आहे, म्हणजे काहीतरी खायचे जे आहे ना ते त्याचं वाढायला लागलं आहे. मग म्हटलं चला छोट्या छोट्या गोष्टी आता इथून मी बनवून घेऊन जाते, जेणेकरून पॅकेट फूड आम्ही देत नाही. माझा कन्सर्नच तो असतो, पॅकेट फूड मी देत नाही बऱ्यापैकी. सो जे काय घरी असतं तेच. सो आज तर मी बनवणार आहे चॉकलेटमध्ये पण त्याला कॅडबरी माहिती आहे, ज्या छोट्या छोट्या आपण गोळ्या येतात त्या नाही माहिती आहे त्याला, आणि त्या दिल्या तरी तो खात नाही. टेस्ट त्याला नवीन आली की तो अजिबात नवीन गोष्टी ट्राय आउट करायला भागत नाही, जुन्याच गोष्टी त्याला लागतात. मग त्याला कॅडबरी एक माहिती आहे. सो म्हटलं चला घरीच बनवूयात कॅडबरी, एकदम हेल्दीवाली. ती पण तुमच्याशी रेसिपी शेअर करते आणि जी छोटी छोटी कामं करते त्यातसुद्धा मी तुम्हाला दाखवते. आणि मी थोडेफार चला इथे मी माझ्या कामांना सुरुवात केली होती. काही गोष्टी मी झेप्टोवरून मागवल्या होत्या, म्हणजे जसं की नाचणीचं पीठ, कारण तेच आपलं मेन इन्ग्रेडियंट असणार आहे चॉकलेटचं. सो ते मी मागवलं. त्यानंतर बऱ्याचशा गोष्टी ज्या मला नव्हत्या घरात त्याही मागवल्या. काल काही गोष्टी, काही भाज्या ज्या होत्या त्या मी नेसून आणल्या होत्या, त्यासुद्धा मी बॅगेतून काढून घेतल्या. दूध मागवलं. सो वेगवेगळ्या गोष्टी त्या जागेवरती गेल्या. त्यानंतर आता इथं होतं लसूण सोलायचा टास्क. मला ना लसूण सोलायचा फार कंटाळा येतो. मी कधी खूप सोलून ठेवते, पण आता सोललेला नव्हता म्हणून इथं सोलायची वेळ आली होती. सो इथं माझ्याकडं हे एक पाईप आहे. हा मी पूर्वी पण ब्लॉगमध्ये बराचदा दाखवलेला आहे. हा खूप युजफुल आहे मला तरी, कारण पटकन सोलून होतो ह्याच्याने. सो नक्की ट्राय आउट करा तुम्हाला जर वाटत असेल तर. सालं ह्याची बाजूला निघून जातात, थोडीशीच आपल्याला थोडीफार काढावे लागतात, बाकी सगळी इझिली निघून जातात. नक्की ट्राय करा. आता ही जी भाजी होती ना ती ऑफिसभर माझ्यासोबत फिरली होती. खरं तर फ्रीज नसतानासुद्धा ती बऱ्यापैकी एवढ्या उन्हाळ्यात फ्रेश राहिली होती, हेच मोठं होतं. कढीपत्ता छानच होता, कढीपत्त्याला काही नाही झालं, पण कोथिंबीर थोडीशी अशी हे झाली होती पिवळीशी. पण ओके, मी लवकरच संपवून घेईन. सो ती सगळी भाज्या सगळ्या व्यवस्थित ज्या त्या ठिकाणी भरून ठेवल्या आणि नंतर फ्रीजला ठेवून दिल्या, जेणेकरून पटकन फ्रेश राहील. मला वाटलं होतं त्या खराब होतील, करून मी फॅन खाली बराच वेळ ठेवल्या होत्या त्या ऑफिसमध्ये सुद्धा, पण ओके काही नाही, छानच होत्या. चला इथं मी रोजच्या स्वयंपाकाला इथून पुढे लागली होती. सो मला ना काल ना एक अभंग तुकाराम महाराजांचा वाचण्यात आला. तो ज्याच्या अंगी मोठेपण तया यातना कठीण, तुका म्हणे जाण व्हावे लहानाहुनी लहान. किती साधे शब्द आहेत ना, पण याचा अर्थ खूप मोठा आहे. आपण नेहमी दुसऱ्याचं आयुष्य बघतो आणि वाटतं अरे किती छान चाललं यांचं, त्यांच्याकडे सगळं आहे, त्यांना कसलाच त्रास नाही. पण खरं सांगायचं तर ज्याच्यावर जास्त जबाबदाऱ्या असतात त्याला मोठं व्हायचं असतं.
त्याची स्वप्न मोठी असतात, त्याच्या वाट्याला संघर्षही मोठाच येतो. उदाहरणार्थ जसं एखाद्या झाड बघा, छोटंसं रोप असताना त्याला फारसं कुणी लक्ष देत नाही, पण तेच मोठं झाड झालं की त्याला उन्ह, पाऊस, वादळं सगळं सहन करावं लागतं, तरी ते उभंच राहतं आणि इतरांनाही सावली देतं. तसंच आयुष्याचंही आहे. आपण एखाद्या यशस्वी व्यक्तीला बघतो आणि म्हणतो नशीब चांगलं आहे, पण त्यामागे त्याने जागलेल्या कित्येक तरी रात्री असतात, कितीतरी वेळा अपयश आलेलं असतं, किती अश्रू गाळलेले असतात, हे आपल्याला दिसत नाही. म्हणून तुकाराम महाराज पुढे म्हणतात, व्हावे लहानाहुनी लहान, म्हणजे किती मिळालं, किती मोठं झालो तरी अहंकार नको. आपण जमिनीवर राहायला शिकलं पाहिजे. आजकाल थोडंसं काही मिळालं की माणूस बदलतो, पण खरे मोठेपण हे नम्रतेतच असतं. मला स्वतःलाही असंच वाटतं. आयुष्यात काही कठीण प्रसंग आले की आपण विचार करतो, हे माझ्याच बाबतीत का? पण कदाचित ते प्रसंग आपल्या अधिक मजबूत बनवतात, आपल्याला संयम शिकवतात आणि आपल्याला माणूस घडवतात. म्हणून जर आपण आपल्या आयुष्यात कितीही संघर्ष करू, पण एक गोष्ट लक्षात ठेवावी, मोठं होण्याचा प्रवास कधीच सोपा नसतो आणि त्या प्रवासात नम्रता सोडू नये. तुकाराम महाराजांचे शब्द आजच्या काळातही तितकेच खरे वाटतात. चला, इथं हळूहळू करता सगळा स्वयंपाक झालेला आहे. फास्ट फॉरवर्ड करून दाखवलेला आहे. काय सारखं तेच दाखवणार, म्हणून मस्त भाकरी, भाजी, तांदळाची भाजी, भात सगळा स्वयंपाक झालेला होता इथे. आणि ही माझी एक सवय आहे की सगळं झाल्यावरती व्यवस्थित सगळं लगेचच्या लगेच क्लीन करून टाकायचं, नाही तर नंतर इतका कंटाळा येतो ना त्या गोष्टी करायचा. सो मी लगेच हातासरशी करून घेते, जेणेकरून नंतर आपल्याला निवांत बसता येतं, निवांत कामं करता येतात. खूप ॲक्ने आलेत. लेट्स सी. सगळा स्वयंपाक झाला आहे, भाकरी झाली आहे, भाजी तर शिजती आहे, दुसरी भाकरी झाली आहे. सो म्हणलं आता आपण चॉकलेटची रेसिपी स्टार्ट करूयात. मी ऑलरेडी आउट ऑफ द टाईम आहे, म्हणजे 9 वाजलेत आणि मला 9:30पर्यंत ही रेसिपी संपवायची, कारण माझं अजून एक इम्पॉर्टंट काम आहे, ते म्हणजे दळण करायचं आहे. दळण नाही केलं ना तर उद्या आम्हाला काहीच खाता येणार नाही. सो मला झोपायच्या अगोदर मला दळण करायचंच आहे. सो पहिलं पटकन चॉकलेट सेट करायला ठेवू आणि दळण करायला मी रेसिपी शेअर करते. मेजरमेंट कप वापरते आहे. याच्यात मी नाचणीचं पीठ घेते आहे. तुमचा जो कुठला कप आहे तोच घ्या. तोच कप ट्राय करते पहिलं. सो हा 1 कप नाचणीचं पीठ मस्त ड्राय रोस्ट करायचं, याचा स्मेल छान येतोपर्यंत. त्याच्यात तूप वगैरे टाकायचं नाही. सो याचा स्मेल यायला लागला आहे. हार्डली 2 ते 3 मिनटं लागतात हे ड्राय रोस्ट करायला. सो गॅस बंद करायचा आणि थोडंसं गार व्हायला ठेवायचं. गॅस मी बंद केला आहे, पण थोडंसं 2-3 मिनटं असं स्टिअर करा, नाही तर खाली पीठ लागेल. सो जेवढा कप पीठ घेतलं आहे तेवढाच कप आपल्याला गूळ घ्यायचा आहे. गूळ पावडर घ्या, गूळ घ्या, तुम्हाला जे हवं आहे ते घ्या. आता गूळ पावडर अवेलेबल नाही, मी युजली नाहीच यूज करत गूळ पावडर. मी डायरेक्टली गुळच जिथं आहे तिथं गुळच यूज करते. सो मी पटापट चिरून घेते हा. सो मी इथे ड्रायफ्रूट्स घेतले, 1 कप जॅगरी पावडर आणि ग्राइंड करून घ्यायचं. झालं आहे ग्राइंड ना. सो ग्राइंड करून झाल्यानंतर जे मिक्स सीड्स असतात ते अवेलेबल असतील तर टाका. मी विसरली होती, सो माझ्याकडं नंतर आठवलं आणि त्यानंतर 1 कप
त्याच प्रमाणात तूप घ्यायचं आहे. त्यानंतर जे आपण पीठ जे भाजलं होतं ते सुद्धा ह्यामध्ये टाकायचे आणि कोको पावडर हे काहीतरी 50 ग्रॅमचं पॅकेट होतं, पूर्णपणे टाकलेलं आहे मी. थोडंसं माझ्याकडून जास्त झालं होतं, नंतर मी काढून घेतलं. सो 50 ग्रॅमला पण थोडंसं कमी. सो आत्ता हे ग्राइंड करून असं काहीतरी मिक्सचर झालेलं आहे. आणि जे मोल्ड तुमच्याकडे चॉकलेटचे असतात त्यामध्ये तुम्ही सेट करायला ठेवा फ्रीजमध्ये. पूर्ण रात्र छान सेट होऊ द्या आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही तुमच्या मुलांना रेडी असं चॉकलेट मस्त असं देऊ शकता. ते पण हेल्दी व्हर्जनवालं, म्हणजे नाचणी ही खूप हेल्दी असते, हे सांगायला नको तुम्हाला. सो खूप छान लागत होते. नंतर मी तुम्हाला माझा रिव्ह्यू सांगते. सो हे 2 ट्रे सेट करून सुद्धा माझ्याकडं मिक्सचर पेंडिंग होतं. त्यानंतर मी फ्रीजमध्ये ठेवलं आणि मग रात्री जेवून खाऊन सगळं दळण करायला बसली आहे. जवळपास मला उरकता 11:30 झाले होते दळण करायला सुद्धा. हे आज केलं नसतं तर दुसऱ्या दिवशी खूप प्रॉब्लेम आला असता मला दळणाचा. त्यामुळं मी करायचंच होतं, नाहीतर जर हे जास्त दिवस ठेवलं असतं ना घरात तर ह्याला नक्कीच कीड लागायला सुरुवात झाली होती, कारण थोडेसे सोंडे झाले होते ह्याला. चला असो. आणि हे काम करता करता आम्ही धुरंधर लावला होता टी व्हीवरती, तुम्हाला त्याचाच आवाज मागे येत असेल. हॅलो, डे 2 आहे हा. रेडी आहेत. आत्ता जस्ट फ्रीजमधून काढलेत मी. ऑफिसवरून आत्ताच आली आहे आणि म्हटलं आता हे पहिलं शूट करावं आणि जो कालचा ब्लॉग कंटिन्यू करून ह्याच्यातच रिझल्ट देत आहे. म्हणून मी आता डिमोल्ड करते एक आणि टेस्ट करून सांगते कसे झाले, कारण मी पण फर्स्ट टाइम केले. नॉट बॅड, चांगलं आहे. म्हणजे एवढे पण गुळाची टेस्ट ह्याच्यामध्ये, साखर नसल्यामुळे गुळाची टेस्ट लागते, हा फर्स्ट पॉईंट. आणि चॉकलेटची पण टेस्ट लागते. ओके, छान झालं. तुपाची टेस्ट लागते. सो वेगवेगळे फ्लेवर्स येतात. सो मुलं खाऊ शकतात, हे तर मला कळतंय. मुलं हा खाऊ शकतात. जसं जसं आपण खातो ना तशी टेस्ट ज्याची आहे ती एनहान्स होतीये, जास्त येते आणि चॉकलेट फ्लेवर येतोय. सो चॉकलेट म्हणून आपण नक्कीच मुलांना देऊ शकतो. हा मोल्ड मी मुद्दामून आणलेला, कारण ह्याचा चॉकलेटचा शेप म्हणजे कॅडबरीचा शेप आहे ॲक्च्युली. सो आम्ही विकत आणला आणि मग ह्याच्यामध्ये टाकलंय. त्याला ते चॉकलेट नाही का, कॅडबरी एकच डोक्यात बसलेलं आहे, त्याच्यामुळे मी हा शेप आणलेला. चला डिमोल्ड करू ते आणि मग पॅक करून फ्रीजमध्ये परत ठेवते, म्हणजे जाताना सगळं न्यायचं. चला, इथे मी सगळे डिमोल्ड करून चॉकलेट बर्नीत भरून ठेवले फ्रीजमध्ये. तुम्हाला हा हेल्दियर व्हर्जन चॉकलेटचा कसा वाटला नक्की मला सांगा. तुम्ही ट्राय केला तर नक्की मला सांगा टेस्ट कशी वाटते, तुमच्या मुलांना आवडली आहे का. मी इथेच माझा व्लॉग एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, खूप इम्पॉर्टंट आहे माझ्यासाठी. चला भेटूया आपण अशाच न्यू व्लॉगमध्ये. बाय.